राज्याची कायदा आणि सुव्यवस्था कशी दारूच्या नशेत झिंगलेली आहे ते अमरावती पोलीस मुख्यालयातल्या डीवायएसपींच्या कृपेने पोलिसांचे धक्कादायक रूप राज्यातल्या जनतेसमोर आलेलं आहे। अमरावतीचे डीवायएसपी असलेल्या या महोदयांचं नाव आहे नितीन जुहेकर आज ड्युटीवर येतानाच मद्यधुंद अवस्थेत आले। त्यांना नेमकं चालावं कसं आणि बोलावं काय याचंही भान नव्हतं। आपण हीच दृश्य पाहतो आहोत। अखेर त्यांच्याच सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना जुहेकर यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना गाडीत घालून न्यावं लागलं। पोलीस खात्याची इब्रत वेशेला टाकणाऱ्या जुहेकरांचं हे वर्तन केवळ आज पुरतं नव्हतं, तर हे महाशय रोजच ऑफिसला मनसोक्त दारू पिऊन येतात आणि सहकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात। मात्र त्यांच्या विरोधात तक्रार करायला कोणीही धजावत नव्हतं। त्यांचा आजचा कारनामा मात्र मीडियासमोर आल्यानं जुहेकरांचा भांडाफोड झाला आणि राज्याला जिंकलेल्या कायदा सुव्यवस्थेचं हे अशा प्रकारे दर्शन झालं। कोण पाहून म्हणेल की ही व्यक्ती डीवायएसपी दर्जाची आहे, डीवायएसपी अधिकारी आहे। मद्यधुंद नितीन जुहेकर यांचा हा धिंगाणा त्यांच्याच कार्यालयातला होता आणि हा सगळा आता राज्यासमोर आलेला आहे। हे असे अधिकारी गुन्हे रोखणार तरी कसे, हे केवळ आजचं चित्र नव्हतं, तर डीवायएसपी जुहेकर नेहमीच रोजच दारू पिऊन कार्यालयात येत असतात आणि अशा प्रकारे जिंकलेल्या अवस्थेतच ते आपल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत असतात। मोठ्याने बोलून गैरवर्तन केलं, शिवीगाळ वगैरे केल्याचं त्याची तक्रार आमच्याकडे नोंदवून त्यांना समज दिलेली आहे। त्यानंतर आज पुन्हा ते दारू वगैरेच्या नशेत असल्याबद्दल पुन्हा आज साखरे साहेबांचा फोन आला होता, त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत आणि इथे जेव्हा बघितलं तर हे भरपूर प्रमाणात दारू पिऊन असल्याचं दिसून आलेलं आहे। त्याकरता आता यांचं वैद्यकीय परीक्षणाला यांना पाठवण्यात येईल, त्याचं प्रमाणपत्र प्राप्त करून पुढे मग कायदेशीर कारवाई करण्यात येईल। दारू पिऊन आलेले आहेत आणि त्यांचे व्हिडिओ कॅसेट सुद्धा मी तयार केलेले आहे। काय बोलता कसे बोलता या अगोदरचे पण व्हिडिओ कॅसेट तयार केलेले आहे आणि सविस्तर अहवाल त्यांच्या 3/12/2014 रोजी मी स्वतः कार्यालयाला कळवलेलं आहे, बाय फॅक्स कळवलेलं आहे, डीजी ऑफिसला पण कळवलेलं आहे मुंबईला आणि आमचे हेड ऑफिस पुण्याला आहे, वायरलेस मुख्यालय ॲडिशनल डीजीचे ऑफिस आहे, तिथं पण माहिती दिलेली आहे, पण अजून कारवाई होत नाही आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी राजेश सोनवणे आहेत। राजेश, डीवायएसपी जुहेकर यांचा हा धिंगाणा रोजचाच आहे असं समजतं आहे, काय नेमकं घडतं कार्यालयात या त्यांच्या या दारू पिऊन येण्यामुळे? नेमकं ही वायरलेस अशी ब्रांच अशी समजल्या जाते, तिला साईड ब्रांच असं म्हटलं जाते। या ठिकाणी रिटायरमेंटला आलेले अधिकारी किंवा ज्यांची कार्यक्षमता ज्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये नसते असे निष्क्रिय अधिकारी या ठिकाणी पाठवले जातात असं समजलं जातं पोलीस डिपार्टमेंटमध्ये। असं एक त्याचा एक तो अलिखित तो नियम आहे। त्याच अशाच प्रकारचे हे अधिकारी आहेत, जुहेकर हे आहेत। हे अतिशय म्हणजे 24 तास ही म्हटलं हरकत नाही, ते दारू पिऊन असतात आणि ज्यावेळेसही ते ड्युटीवरती येतात त्यावेळेस ते दारू पिऊनच येतात आणि आल्यानंतर सहकारी कर्मचाऱ्यांशी वाईट वागणं, त्यांच्याशी वाद घालणं, त्यांना शिव्या देणं किंवा हा प्रकार नित्याच होता या ठिकाणी। मात्र हे प्रकरण आज खूप जास्त झाल्यामुळे आणि अचानकपणे प्रसिद्धी माध्यमाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचल्यामुळे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करणं भाग पडलं। पण राजेश, जर हे डीवायएसपी जुहेकर नेहमीच अशा प्रकारे दारू पिऊन कार्यालयात येतात तर त्यांच्याबाबत आतापर्यंत कधीच तक्रार झाली नाही का, कारवाई झाली नाही का? नाही, याआधीच त्यांच्या विरुद्ध त्यांच्या सहकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं असं त्यांनी आज माध्यमांसोबत बोलताना सांगितलं आणि नंतर पण सांगितलं नाही की आम्ही नक्कीच। राजेश, आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा। आपल्याबरोबर गृहराज्यमंत्री राम शिंदे आहेत आपल्याबरोबर। सर, अमरावती पोलीस मुख्यालयातले डीवायएसपी जुहेकर हे रोजच दारू पिऊन येऊन धिंगाणा करतात असं दिसतंय। आता सुद्धा आम्ही दृश्यांमधून पाहू शकतो आहोत की ते कशा पद्धतीनं धिंगाणा घालतात कार्यालयात। असे हे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार आहे का? निश्चित स्वरूपामध्ये मला ही लक्षात आल्याबरोबर मी अमरावतीचे पोलीस आयुक्त यांना तपासाच्या सूचना दिल्या, त्यांनी वैद्यकीय तपासणी केली आणि डीवायएसपी जुहेकर यांच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 85 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुणे ॲडिशनल डीजी वायरलेस श्री जगन्नाथ यांना त्याचे चौकशीचे आदेशही दिलेले आहेत। त्यामुळे कोणालाही टॉलरेट करणार नाही। शेवटी काही थोड्याशा लोकांमुळे सगळं जर खातं बदनाम होणार असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करायचे आदेश मी ॲडिशनल डीजी वायरलेस श्री जगन्नाथ यांना दिलेले आहेत।
नक्की अनेक दिवसांपासून हा सगळा प्रकार सुरू होता, मात्र आज प्रसिद्ध माध्यम तिथे गेल्यानंतर मी जेव्हा कॅमेरा घेऊन तिथे गेलो, आमची टीम गेली, तेव्हा हा सगळा प्रकार कैद झालेला आहे. अतिशय धक्कादायक दिसतं आहे हे सगळंच. एक मोठ्या दर्जाचा अधिकारी तिकडे दारू पिऊन धिंगाणा करतो. सर, आम्हाला सांगाल की अशी नेमकी काय कारवाई केली जाईल की ज्या कारवाईतून असा संदेश जाईल की यापुढे असा कोणताही अधिकारी असं काही कृत्य करू धजावणार नाही? हे पहा, आपण आता सांगितल्याप्रमाणे मी मुंबई दारूबंदी कायदा कलम 85 अन्वये जरी पोलीस अधिकारी हा वरिष्ठ पदावर जरी असला तरी गृह खात्याच्या माणसाने किंवा व्यक्तीने ज्यांनी कायद्याचं पालन करायचं आहे त्यांनी असं करणं अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे. म्हणून मी गृहराज्यमंत्री म्हणून तात्काळ याची दखल घेतली. CP अमरावती यांना आदेश केले. त्यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि तो दारू पिलेला आहे असं आढळून आल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या अन्वये दारूबंदी कायदा कलम 85 अन्वये गुन्हा दाखल केलाय आणि मी राज्याचे DG वायरलेस श्री जगन्नाथ यांना पुढील चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यावर जी काही नियमानुसार सक्त कारवाई करायची असेल ती केली जाईल. नक्की धन्यवाद. झी 24 तासशी बोलल्याबद्दल. सर, हे होते गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितलेले आहे तातडीनं चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. ही सगळी माहिती आमच्यापर्यंत आणल्याबद्दल राजेश, तुम्हाला देखील धन्यवाद. अमरावती पोलीस मुख्यालयातलं हे सगळं चित्र आपण आतापर्यंत पाहत होतो. या ठिकाणी DYSP नितीन जुळेकर यांचा हा रोजचाच तमाशा आहे, मात्र आज तो कॅमेऱ्यामध्ये कैद झाला इतकंच. मात्र इतक्या मद्यधुंद अवस्थेत हे कार्यालयात रोजच येतात, हे खरोखरच धक्कादायक आहे. त्यांच्यावर तातडीनं कारवाई केली जाईल असं आत्ताच गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.